आणि मी चमोचा खाते बोल. नमस्कार तुम्हाला सगळ्यांना, कसे आहेत? फर्स्ट क्लास. माझं नाव शरद आहे आणि पुन्हा एकदा स्वागत आहे खूप दिवसानंतर आपल्या चॅनलवरती, ज्याचं नाव आहे द महाराष्ट्रीयन कपल. तर तुम्हाला जो मेन टायटल आहे तो बघून समजत असेल. आम्ही लास्ट फ्रायडेला म्हणजे 17 तारखेला कृतिकाचा आणि निशान माझा भाऊ, म्हणजे माझ्या साईडची फॅमिली, ज्यांना जे नवीन असेल त्यांना नसेल माहिती, तर निशान इज माय कझिन. त्याचा बर्थडे होता, तर त्याच्यावर आम्ही कृतिकाचा पण केक कट केला. छोटासा सेलिब्रेशन होता, म्हणजे पूर्ण काही शूट नाही केला. रात्री मस्त पावभाजीचं बनवली होती काकीने आणि एकतानी, आणि मुगाचा हलवा मी फर्स्ट टाइम खाल्ला, पण छान लागतो मुगाचा हलवा, म्हणजे तो शिरासारखाच असतो काइंड ऑफ. आणि आज आहे संडे, तर आज आम्ही चाललो आहे मलाडला. तर त्याचा नेम सेरेमनी आहे, तर ती थोडीशी आम्ही शूट करू. आणि चला, आता मला लागली जाम जोराची भूक. सकाळच्या वाजले 10:30 आणि ॲक्च्युली घेऊन जायची होती गाडी, कार, पण कार दिली आहे थोडीशी काम करायला. ॲक्च्युली थोडंसं काम होतं त्याचं, वायरिंग कट केलं परत, त्या वायरिंग करायला दिलं. तर आता ह्या टायमाला आता कृतिकाला बोललो आपण जाऊ, ट्रेननी जाऊ, आरामशी जाऊ. आपल्याला दादरला पण उतरायचे, फुलं घ्यायची आणि तिकडनं आम्हाला मलाडला जायचं आहे. तर आज आपण जो बारशाचा व्हिडिओ आहे तो कंटिन्यू करू इकडे, ठीक आहे? चला भेटतो लवकर. आणि आम्ही बसलो ट्रेनमध्ये, पण ट्रेन अजून चालू नाही झाली आहे. आणि हा शायनिंग करतोय आणि मला म्हणतो की मला असं वाटतं मला सगळ्यांना कावळे झाले, कारण सगळे पिवळे पिवळे दिसत आहेत त्याला. आणि माझा आवाज असं झालाय कारण मी आहे पेशंट, थोडी आजारी आहे, भरपूरच आजारी आहे. पण 2 दिवस थोडा आराम करून थोडीशी चांगली झाली आहे. तर आता म्हटलं की आज जाऊन येऊया बारशाला. आणि आमच्या निघता ॲज युजल एकदम खरेखुरे एकमेकांवर प्रेम करणारे नवरा बायको सारखे आम्ही भांडून आलेलो आहोत, निघालेलो आहोत. आणि आमचं भांडण असंच पूर्ण प्रवासामध्ये चालूच राहील. तर एन्जॉय फुलं घ्यायला उतरणार आहे दादरला, म्हणजे फक्त फुलं घ्यायला नाही, तिथून दुसरी ट्रेन पण पकडायची आहे. तर आधी फुलं घेणार आणि मग मालाडची ट्रेन पकडणार. आणि मालाडला आम्हाला भेटणार आहेत मम्मी पप्पा, आणि मग आम्ही सगळे एकत्र जाणार आहे नायकांच्या घरी. त्याच्या आधी एक छोटंसं काम आहे ते करणार आहे, थोडंसं दाखवूच ते पण, आणि मग त्यानंतर आम्ही घरी जाऊ. आम्ही पोचलोय मलाडला आणि हिरोईन दाखवा प्लीज. ही हिरोईन बघा. अय उठ रे, चला दाखव जरा आउटफिट जरा दाखवा. इकडे मुरडते बाबा. फेल करेल बाई, सगळ्या फेल करेल. ही करी ते फ्लॅश मारले की दिसत नाही. आवडी आज काय तुमच्याकडे फंक्शन आहे ना? सांगा ना. ते हाताचं दाखव प्लीज मला. दोघांनी दाखवा. श्रेयस दादाने पण दाखवा. हे बघ, श्रेयस दादा लिहिले, इंग्लिश मध्ये लिहिले. श्रेयस दादा, वेलकम टू द वर्ल्ड माय ब्रो. आणि तू अवनीताई तर फुल एकदम फॉर्म मध्ये बाई. आणि काय वेलकम टू द वर्ल्ड माय ब्रो. आणि हे बघा, आम्ही ना एक जोक बनवले. जोक अवनीताई अडीताई, ठीक आहे? अवनीताई अडीताई, श्रेयस दादा, क्रॅप दादा, खेकडा का? दादाचे पण दात पडले. अरे मॅचिंग करता तुम्ही दोघं. हा, दोघांचे दात पडले. दाखव हिचे तर दात घासलेच असतील. चला. आई ताईला तयार करतेय आणि ताई एकदम सुंदर दिसते. बाबू तिथे झोपलाय. माझी ताईची तयारी छान झाली नाही की माझी ताई खुश. हा, कारण ताईला ह्याच्यात छान वाटतं. आणि चला एक फोटो काढूया. अशीच राहा, आईला मिठी मार. मी लिपस्टिक नाही लावली. आम्ही
तयार झालेलो आहोत. कशी दिसते आमची सगळ्यात मोठी दीदी. आई पण तयार झालेली आहे आणि ब्लश लावलाय. आणि हे सगळं कोणी केलंय? आई. आणि आमची खिडकी सुद्धा आलेली आहे कारण तिचे सगळेच दात पडलेले आहेत. आता आम्ही चाललो हॉल वरती तयारी करून. खूप इझी आहे. मी तिकडे एकटी जाऊ शकते, एकटी येऊ शकते. जवळच आहे घराच्या. हा. आता आम्ही तिकडे पोहोचतो आणि मंदिराच्या इकडे. लेट्स गो. सगळे घे. हे आईला मजा चालली आहे तिची मजा. एकतरी तांदूळ पाहिजे ना त्याच्यासाठी. कपाळ दाबून का उपयोग आहे? चिटकला बरोबर आहे ना. मुलगी तुला मोठी आताही घालू शकते. सगळ्यांचीच येतोय पण ती ताईला आपली तू सांग जरा. तू उठव. उठवलं तू माझ्याकडे झोपतो. उठ उठ उठ. हे पिल्लू हे चिंगुल्या उठ. मारा मारा.
वा बोल जरा आणि मी चमोचा काढते बोल